नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सक्सेस मिशन या चॅनलला तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आता जे काही यावेळेस परीक्षेचा TETचा जो पेपर पॅटर्न असणार आहे तो थोडा चेंज होणार आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त उपयोजनात्मक आणि कन्सेप्ट बेस म्हणजे कन्सेप्ट तुम्हाला किती कळली यावर ते जास्त करून डिफिकल्ट प्रश्न विचारणार. त्यामुळे तुमची कन्सेप्ट जी आहे ती क्लिअर असणे फार महत्त्वाचे आहे. तर आज आपण बालमानसशास्त्रात अध्यापनाची प्रतिमाने हा जो टॉपिक आहे त्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले गेलेले आहेत, तर तो पाहूया. तर चला सुरुवात करूया. तर जे अध्यापनाची प्रतिमाने आहेत त्यामध्ये ब्रूस जॉईस आणि मार्शा विल यांच्या मॉडेल ऑफ टीचिंग सिद्धांतावर ते काय आधारित आहेत. कारण त्यांनी जे आहे ते 22 अध्यापनाची प्रतिमाने तयार केली व ते एका पुस्तकामध्ये लिहिलं होतं. तर त्या पुस्तकाचं नाव होतं मॉडेल्स ऑफ टीचिंग. तर पुढे पाहूया. तर जो आपला पहिले काय केलं जायचं की शिक्षण हे विद्यार्थी केंद्रित नव्हतं. पहिलं शिक्षक नेहमी शिकवायचा आणि विद्यार्थी फक्त एक श्रोता म्हणून ते काय करायचे, ऐकत राहायचे आणि पहिलं पाठांतर करायचे नंतर नेहमी. त्यामुळं पहिलं हे काय होतं की शिक्षण हे एक मार्गी अध्यापनाचं होतं, मोनोट्रॅक होतं. तसंच आता कसं झालं की शिक्षण हे विद्यार्थी केंद्रित बनलेले आहे, म्हणजे बहुमार्गी अध्यापन आहे. मल्टी ट्रॅक्स म्हणजे विद्यार्थ्याला केंद्रबिंदू ठेवून त्याच्या भोवती सर्व गोष्टींचं काय झालेलं आहे, केंद्रीकरण झालेलं आहे. म्हणजे विद्यार्थ्याचा सक्रिय सहभाग विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी म्हणून आणि विषयानुरूप वर्तनाचे आकृतिबंध काय केले, निर्माण केले गेले. तर त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आणि अध्यापन प्रतिमानांचा वापर करण्यासाठी शिक्षकाला याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. पुढे पाहूया. तर डॉक्टर ब्रूस जॉईस व मार्शा विल यांचा मास्टर ब्ल्यूप्रिंट म्हणजे त्यांनी जे प्रतिमाने तयार केली ती होती 22 प्रतिमाने, ज्यांना त्यांनी 4 कुलामध्ये काय केलं, डिव्हाइड केलं म्हणजे वर्गीकरण केलं. तर त्याच्यामध्ये ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने, व्यक्तिगत विकास प्रतिमाने, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने आणि वर्तन परिवर्तन प्रतिमाने हे अध्यापनाची प्रतिमाने. तर याच्यावर बऱ्याच वेळेस वेगवेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर ते आपण पुढे पाहू. आता या प्रत्येक प्रतिमानामध्ये आणखी प्रतिमाने आहेत, तर ते कोणते आहेत ते पाहू. तर पहिलं आहे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाजे म्हणजे इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग. यामध्ये मुख्य भर हा माहिती ग्रहण करणे, समस्या पृथक्करण आणि बौद्धिक विकास करणे यावर होता. म्हणजेच जास्त करून ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानामध्ये बौद्धिक विकासावर काय होतं, भर दिला गेला होता. तर याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की माहिती ग्रहण करणे आणि समस्या पृथक्करण आणि बौद्धिक विकास हे कोणत्या प्रकारच्या प्रतिमानामध्ये येते. तर मग तुम्हाला ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने आणि इतर प्रतिमानांची नावे देतील 4 ऑप्शन, मग त्यातलं जे बरोबर आहे ते असं प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर याच्यामध्ये जे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानांमध्ये कोणते प्रतिमाने येतात, तर याच्यामध्ये 7 प्रतिमाने येतात. तर पहिलं प्रतिमान आहे उद्गमन, म्हणजेच हिल्डा टाबा यांचं प्रतिमान आहे उद्गमन प्रक्रियेस चालना. म्हणजे सुरुवातीच जी गोष्ट असते, एखादी गोष्ट सुरुवातीला शिकवणं त्याला काय म्हणतात, उद्गमन. मग उद्गमन प्रक्रियेस चालना हे कोणाचं प्रतिमान आहे, तर ते हिल्डा टाबा यांचं आहे. त्यानंतर संकल्पना प्राप्ती प्रतिमान हे जे आहे ते जेरोम ब्रुनर यांचं आहे. त्यातून काय संकल्पनेची प्राप्ती होते. त्यानंतर तिसरं प्रतिमान आहे स्मरणशक्ती प्रतिमान, जे जेरिकास व अन्य यालाच दुसरं एक नाव आहे स्मृती प्रतिमान. तर त्याच्यामध्ये जेरिकास व अन्यमध्ये हे हेनरी लॉरेन्स यांचा देखील समावेश होतो. त्यांचं नाव एक लक्षात ठेवा. हेनरी लॉरेन्स नाव जर आलं तर ते सुद्धा तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. पुढचं पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान. याच्यामध्ये रिचर्ड सायमन जे होते, रिचर्ड सायमन यांचं ते काय प्रतिमान आहे. त्यामध्ये परिकल्पना निर्मिती आणि समस्या उकल करणे, म्हणजे एखाद्या गोष्टीची जी समस्येची उकल करायची असेल तर त्यासाठी आधी परिकल्पना निर्मिती केली जाते आणि नंतर त्या समस्येची उकल केली जाते. त्यानंतर बौद्धिक विकास हे जे प्रतिमान आहे ते जीन पियाजे व अन्य यांचे आहे. त्यानंतर पुढचं जीवशास्त्रीय पृच्छा प्रतिमान जे जोसेफ श्रॉफ यांचं आहे. ते जीवशास्त्रीय पृच्छेस काय करते, चालना देते. अग्रज संघटन प्रतिमान हे डेव्हिड आसुबेल यांचं आहे, जे माहितीचे संग्रहण करते.
तर ह्यातले काही महत्त्वाचे प्रतिमान आहेत की ज्यांच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात ते पाहूया. तर हे जे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानांमध्ये विद्यार्थ्याचा बौद्धिक विकास, माहितीचे संघटन आणि संकल्पना निर्मिती, तर हे 3 प्रतिमान जे आहेत ते उद्गमन प्रतिमान, संकल्पना प्राप्ती प्रतिमान, अग्रज संघटन प्रतिमान, या 3 प्रतिमानांवर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले जातात. तर याच्यामध्ये उद्गमन प्रतिमानामध्ये हिल्डा टाबा यांच्या विशेषाकडून सामान्याकडे जाण्याची सवय आणि उद्गमन प्रक्रियेस चालना, तर हे कोणतं प्रतिमान, असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की विशेषाकडून सामान्याकडे जाण्याची सवय कोणत्या प्रक्रियेस चालना, उद्गमन प्रक्रियेस चालना, तर हे कोणत्या प्रकारच्या कुलातील प्रतिमान आहे. तर मग ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे की ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानाचे कुलातील हे प्रतिमान आहे. तर पुढचं पाहू संकल्पना प्राप्ती प्रतिमान. तर संकल्पना प्राप्ती प्रतिमान हे जेरोम ब्युनर यांचं प्रतिमान आहे जे अध्ययनाच्या प्रगत अवस्थेत जटिल संकल्पनाची निर्मिती व प्राप्ती. तर आता संकल्पना प्राप्ती प्रतिमान म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये उदाहरणं देऊन विद्यार्थ्याकडूनच स्वतः परत त्याची एक कन्सेप्ट किंवा व्याख्या तयार करून घेतली जाते आणि परत नंतर त्यांनाच उदाहरणे तयार करायला सांगितली जातात. तर हे काय असतं, त्यातून त्यांची संकल्पना प्राप्ती म्हणजे त्यांना ते गोष्ट कळली पाहिजे, संकल्पना क्लिअर झाली पाहिजे, यालाच म्हणतात संकल्पना प्राप्ती प्रतिमान. आणि हे जास्त करून व्याकरणामध्ये वापरलं जातं. हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं की संकल्पना प्राप्ती प्रतिमानाचा वापर कोणत्या घटकामध्ये केला जाऊ शकतो. तसेच अग्रज संघटन प्रतिमान. अग्रज संघटन प्रतिमान हे डेव्हिड असुबेल यांचं प्रतिमान आहे जे माहितीचे पद्धतशीर संग्रहण व सादरीकरण करते. तर हे प्रतिमान जे आहे ते जीवशास्त्रामध्ये किंवा विज्ञानामध्ये, सामान्य विज्ञानामध्ये तसेच भूगोलामध्ये वापरले जाते. पुढचं पाहूया. पुढचं व्यक्तिगत विकास प्रतिमान म्हणजे पर्सनल डेव्हलपमेंट प्रतिमान. यावर मुख्य भर भावनिक विकास, स्वायत्तता आणि सामाजिक वातावरणाशी समायोजन यावर आहे. तर याच्यामध्ये 5 प्रतिमाने आहेत जे अनिर्देशित अध्यापन कार्ल रॉजर यांचं. जाणीव जागृती प्रतिमान हे पर्ल व शूजच्या जागी शूज पण आहे, काही ठिकाणी त्यांना शूज असं देखील नाव आहे. तसेच सृजनात्मक प्रतिमान हे विल्यम गार्डनर यांचं आहे. अनिर्देशित अध्यापन प्रतिमान कार्ल रॉजर्सचं हे आत्मजागृती आणि स्वायत्तेतून व्यक्तिविकास यावर भर देते. तर जाणीव जागृती प्रतिमान हे पर्ल शूज यांचं आत्मबोध व पर्यावरण समायोजन याच्याशी भर देते. व सृजनात्मक प्रतिमान हे विल्यम गार्डनरचं जे सृजनशीलतेवर भर देते. तसेच संकल्पना प्राप्ती प्रतिमान हे डेव्हिड हंट यांचं जे व्यक्तिविकास व लवचिकतेवर भर देते. वर्गसभा प्रतिमान हे विल्यम ग्लासर जे आहे विल्यम ग्लासर यांचे हे प्रतिमान आहे ते समूहाचा घटक म्हणून जबाबदारी व कर्तव्याची जाणीव यावर भर देते. यामध्ये महत्त्वाचे जे 3 प्रतिमाने आहेत ते देखील पाहूया. विद्यार्थ्याचा भावनिक विकास, आत्मजागृती आणि सृजनशीलता. तसेच अनिर्देशित अध्यापन प्रतिमान कार्ल रॉजर्स आत्मजागृती व स्वायत्तेतून व्यक्तिविकास. सृजनात्मक प्रतिमानामध्ये विल्यम गार्डन यांचं जे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कल्पनाशक्तीला व सर्जनशीलतेला उत्तेजन देते. जाणीव जागृती प्रतिमान हे पर्ल आणि शूज यांचं जे आत्मबोध आणि सामाजिक पर्यावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे समायोजन साधते. तर ह्या सर्व गोष्टींची तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे अभ्यास करा, कारण की यातून बरेच वेळेस प्रश्न येणार, त्यावेळेस तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता. तर पुढचा पाहूया. ते सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने. यामध्ये मुख्य भर हा व्यक्ती व समाजाशी संबंध, इतरांशी संबंध ठेवण्याच्या क्षमतेवर असतो, सोशल इंटरॅक्शनवर असतो. तर त्यामध्ये पहिलं प्रतिमान आहे. यामध्ये 6 प्रतिमानं आहेत, ज्यामध्ये समूह अन्वेषण हे हर्बर्ट थेलन यांचं प्रतिमान आहे. जे समूह अन्वेषण हे जे प्रतिमान आहे हर्बर्ट थेलन व जॉन ड्यूई यांचं प्रतिमान आहे. तसेच सामाजिक पृच्छा प्रतिमान हे सामाजिक पृच्छा प्रतिमान हे बायरन मसिअल्स यांचं. तसेच बेंजामिन कॉक्स यांचं देखील प्रतिमान आहे ते. व प्रयोगशाळा पद्धती हे बेथलमाइन यांचं प्रतिमान आहे.
वेथल व माईन हे दोन वेगवेगळे आहेत. मेथल आणि माईन हे वेगळे आहेत. त्यांचे हे प्रतिमान आहे जे व्यक्ती संबंधांचा विकास यावर भर देते. समूह अन्वेषण प्रतिमान हे प्रजातांत्रिक प्रक्रियेत सहभागावर भर देते. सामाजिक पृच्छ प्रतिमान हे सामाजिक तर्क समस्येतील तर्कसंगत निराकरण यावर काय करतं, भर देतं. तसेच न्यायतत्वशास्त्रीय प्रतिमान हे डोनाल्ड ऑलिव्हर यांचं प्रतिमान आहे व जेम्स शेवर यांनी देखील यामध्ये सहभाग आहे त्यांचा. जेम्स शेवर यांचा न्यायशास्त्रीय प्रतिमानामध्ये, ज्यामध्ये समस्ये व न्यायतत्वानुसार विचार केला जातो. तसेच भूमिका पालन प्रतिमान हे जॉर्ज शेफल व फॅनी शेफल यांचे प्रतिमान आहे. जे भूमिका पालन प्रतिमान जे आहे ते इतिहासामध्ये देखील इतिहास शिकवताना देखील भूमिका पालन प्रतिमानाचा वापर केला जातो, ज्यामध्ये मूल्यांची चिकित्सा करून त्यावर आधारित कन्सेप्ट क्लिअर केल्या जातात. तसेच पुढचं प्रतिमान जे आहे सामाजिक अभिरूपता प्रतिमान जे आहे ते बुकॉक व गुल्झेकॉक यांचा आहे, जे निर्णय क्षमता व प्रतिक्रियेची चिकित्सा यावर आधारित आहे. तर यातले महत्त्वाचे 3 प्रतिमाने पाहू. तर त्यांचा मुख्य उद्देश नैतिक विकास आहे. सामाजिक अंतःक्रिया प्रतिमानांचा मुख्य उद्देश काय आहे, तर नैतिक विकास, लोकशाही जीवन पद्धती आणि जगा व जगू द्या वृत्तीची रुजवणूक करणे आहे. त्यामध्ये पहिलं जे महत्त्वाचे 3 प्रतिमानामध्ये समूह अन्वेषण प्रतिभा हर्बर्ट टेलर यांचं वैयक्तिक व सामाजिक दक्षतेसह प्रजातांत्रिक प्रक्रियेचा सहभाग. त्यानंतर न्यायतत्वशास्त्रीय प्रतिमान हे डोनाल्ड ऑलिव्हर व अन्य यांचं, ज्याच्यामध्ये सामाजिक ज्वलंत प्रश्नांवर म्हणजे जातीभेद, गरिबी, न्यायतत्वानुसार विचार व चिंतन यावर भर दिला जातो. तसेच भूमिका पालन प्रतिमान हे जॉर्ज शेफल यांचं आहे, जे व्यक्तिगत व सामाजिक मूल्यांची चिकित्सा करणे यामध्ये भर दिला जातो. आता चौथं म्हणजे शेवटचं जे आहे ते वर्तन परिवर्तन प्रतिमाने, त्याच्यामध्ये बिहेवियर मॉडिफिकेशन यावर असतो. तर मुख्य भर यावर कशावर असतो, तो बाह्य वर्तनात बदल घडवून आणणे व निश्चित कार्यक्षमता साध्य करणे यामध्ये भर असतो. तर यामध्ये देखील 6 प्रतिमाने आहेत. तर त्यामध्ये B.F. स्किनर यांनी व अन्य यांनी हे प्रतिमान आहे. तर त्याच्यामध्ये संभावनीयता व्यवस्थापन म्हणजे संकल्पना आणि कौशल्य निर्मिती, आत्मनियंत्रण शैथिल्य म्हणजे चिंता वैफल्य कमी करणे. तसेच मानसिक तणाव कपातीकरण प्रतिमान हे मानसिक तणाव कमी करण्यासाठी वापरले जाते. तसे आत्मविश्वास प्रशिक्षण प्रतिमान हे भावनांचे यथायोग्य प्रकटीकरणासाठी वापरले जाते. आणि निसंवेदन क्षमता प्रतिमान हे मानसिक ताण कमी करण्यासाठी वापरले जाते. आणि गॅग्ने व अन्य यांचं प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान हे वर्तन व कौशल्य यात सुधारण्यासाठी वापरले जाते. तर याच्यातले महत्त्वाचे 3 प्रतिमाने पाहू. तर वर्तन परिवर्तन प्रतिमानांमध्ये मुख्य उद्देश काय आहे त्यांचा, तर बाह्य वर्तनाशी इष्ट बदल घडवणे व ताणतणाव कमी करणे व कौशल्यांचा विकास करणे. तर यामध्ये संभावनीयता व्यवस्थापन प्रतिमान जे आहे ते स्किनर व B.F. स्किनर यांचं आहे व त्यांनी संकल्पना व कौशल्य निर्मिती व वर्तनाला आकार देणे यावर जास्त भर दिला आहे. तर मानसिक तणाव कपातीकरण प्रतिमान हे वोल्फ किंवा वुल्फ असे देखील म्हटले जातं त्यांना, वोल्फ किंवा वुल्फ, जे वोल्फ किंवा वुल्फ हे त्यांचं नाव आहे. तर त्यामध्ये विद्यार्थ्यांमधील मानसिक तणाव कपात प्रतिमानामध्ये विद्यार्थ्यांमधील ताणतणाव कमी करून चिंता आणि वैफल्य कमी करून आत्मविश्वास वाढवणे यावर भर देते. तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान यामध्ये गॅग्ने व अन्य यामध्ये विद्यार्थ्याचे वर्तन व निश्चित कौशल्य या थेट सुधारणा करणे. पुढे जाऊ. तर प्रतिमानाची संरचना ही 5 मूलभूत घटकांवर अवलंबत असते. पहिला घटक म्हणजे संरचना, म्हणजे प्रत्यक्ष कृतीची निश्चित क्रम ठरवणे. दुसरं म्हणजेच अध्यापक प्रतिक्रियेचे तत्व म्हणजे प्रिन्सिपल ऑफ रिॲक्शन, विद्यार्थ्यांच्या प्रतिसादावर शिक्षकाने कशी प्रतिक्रिया द्यावी याचे नियम.
त्यानंतर सामाजिक व्यवस्था म्हणजे सोशल सिस्टीम, शिक्षक विद्यार्थी यांच्यातील भूमिका आणि परस्पर संबंध. चौथं म्हणजे सहाय्यभूत प्रणाली म्हणजे सपोर्टिंग सिस्टीम, जे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लागणारी विशिष्ट कौशल्य व शैक्षणिक साधने. आणि पाचवं म्हणजे उद्दिष्ट इफेक्ट म्हणजे प्रत्यक्ष व पोषित परिणामांची साध्यता. तर या 5 घटकांवर हे प्रतिमानाची संरचना काय असते, अवलंबून असते. तर याचे तुलनात्मक दृष्टिक्षेप सर्वांगीण विकासाचे हे काय आहे, 4 कुळाचे हे जे प्रतिमान आहेत ते महत्त्वपूर्ण आहेत. त्यामध्ये ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान हे बौद्धिक विकास साधतं आणि तर्कसंगत विचार व स्मरणशक्ती वाढवते. तर व्यक्तिगत विकास प्रतिमान हे भावनिक विकास साधतं आणि स्व ओळख व सर्जनशीलता वाढवतं. तसेच सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान हे नैतिक विकास साधतं आणि समाजाशी जबाबदारीने वागण्यास शिकवतं. आणि वर्तन परिवर्तन प्रतिमान हे मानसिक व बाह्य वर्तन आणि ताणतणाव मुक्ती व कौशल्य प्राप्ती या गोष्टी शिकवतं. म्हणजेच केवळ एका प्रतिमानावर विसंबून राहता येत नाही, तर आदर्श अध्यापनासाठी या 4ही कुळांचा समावेश समतोल साधणे आवश्यक असते, शिक्षकासाठी आवश्यक असते. म्हणून शिक्षकाला अध्यापन पद्धती बरोबर अध्यापन प्रतिमानांची देखील माहिती असणं आवश्यक असतं. तर यामध्ये विद्यार्थ्यांच्या अंतिम ध्येय म्हणजे विद्यार्थ्यांचं काय असतं, सर्वांगीण विकास साधणे हेच असतं. तर यामध्ये बुद्धीला चालना देणं, भावनांना आकार देणं आणि समाजाशी एक नाळ जोडून ठेवणं आणि वर्तनाला एक सकारात्मक दिशा देणं हे या सर्व गोष्टींचा शिक्षणाचा उद्देश असतो. ज्यामध्ये अध्यापनाची प्रतिमाने हे केवळ शिकण्याचे साधने नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देणारे शिल्प आहेत. तर यामध्ये काळाची गरज आहे की शिक्षकाला या सर्व गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. शिक्षण प्रशिक्षणाचे आधुनिकीकरण यामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये सध्याचे प्रशिक्षण केवळ ज्ञान प्रदान आणि माहिती पुरवण्यावर भर देते. तर आवश्यकता कशाची आहे, तर भविष्यातील स्थितीमध्ये शिक्षकांना विद्यार्थ्यांची विचारशक्ती, सृजनशीलता, सामाजिक जाणीव विकसित करण्यासाठी बहुमार्गी प्रतिमानांचे प्रशिक्षण मिळणे काय असते, आवश्यक आहे. व अध्यापन प्रतिमाने शिक्षक प्रशिक्षणाचा अविभाज्य भाग काय व्हायला हवीत. म्हणूनच अध्यापनाची प्रतिमाने खऱ्या अर्थाने नव्या शैक्षणिक विचार प्रवाहाला एक नवी दिशा देतील. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे हा व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ही सगळं पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पहा, कारण तुमची कन्सेप्ट जर क्लिअर झाली तर तुम्ही कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नक्की देऊ शकताल. मी असेच तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ बनवत जाईल, परंतु तुम्ही त्यासाठी एक मला सपोर्ट करा. तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.